एकदम म्हणजे छोटी सुरुवात केली. वडाळ्याला हा पंकज रायचा आणि त्याचा SSG हा त्याचा स्थानिक संघ आहे आणि त्याचबरोबर तो सेंट्रल रेल्वेमध्ये आमच्या इथे रिक्रूट झाला. सेंट्रल रेल्वे नंतर तो इंडियन रेल्वेचा तो मोठा प्लेअर झाला आणि त्याचबरोबर प्रो कबड्डी लीग मध्ये NYP नी सुरुवात झाली. न्यू यंग प्लेअर हा जो कोटा असतो त्यामधून सुरुवात झाली. हार्डली त्याला 7 लाख रुपयांनी सुरुवात झाली, बरोबर ना? 7 लाख रुपयांनी बेस प्राइस वरती त्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर पंकजचा ग्राफ वाढत गेला. त्यामध्ये त्याची मेहनत आहे, खूप मेहनत आहे. आणि पंकज, यावर्षी तू सेकंड टाइम किती घेतले सांग? 7 लाख वरनं किती ना बोलायचं? 1 करोड प्लस एवढा प्राइस झालेला आहे पंकजचं. साहेब, पंकजसाठी मी त्याच्या घरी जायचो सर, देवा शपथ सांगतो. मी रेल्वेचा कोच होतो सर, याच्या घरी जायचो आणि रिझन हेच होतं की हा मुलगा मला पाहिजे. 4 वेळा याच्या घरी गेलेलो आहे साहेब. हा एवढा जेंटल मुलगा आहे, एवढा डिसेंट मुलगा आहे साहेब. असे कबड्डी प्लेअर भेटत नाही सर. बस एवढं समजा ना, हे मॅट आहे ना, तेवढं त्याचं घर आहे साहेब. आणि माझी इच्छा होती की हा एक मोठ्या फ्लॅटमध्ये गेला पाहिजे आणि देवानी बघा त्याला काय दिलं आणि ते आज मोठ्या फ्लॅटमध्ये गेलेला बिकॉज ऑफ कबड्डी, बाकी काही नाही आहे. छत्रपती पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे पंकजला. पंकज, तुला ऐकू इच्छितात बोलायचं, तुझी तयारी, तुझी प्लॅनिंग या मॅच बद्दल? सर्वप्रथम तर सर्वांना नमस्कार. आणि इकडे खेळायला आलेल्या जुनी जे टीम होत्या, जे क्वालिफाय झाल्या किंवा फायनलपर्यंत आल्या, त्या सर्व चांगल्या टीम होत्या. आणि मला असं वाटतं पुणे पण एक बेस्ट टीम आहे. त्यात पण अजित आणि जयेश आहे, श्रेयस आहे, असे खूप मॅच्युअर प्लेयर आहेत. तर मला असं वाटतं की आम्ही स्ट्रॅटेजी केलेली आहे आणि मला असं वाटतं की त्यांना थांबवलं, त्यांच्या रेडरला थांबवलं म्हणजे आम्ही जिंकू. आणि आमचे रेडर तर आउटस्टँडिंग आहेत. आता ते तुम्हाला मॅचमध्ये दिसेल. थँक्यू. बुलेटवरती बसणे माझ्यासाठी बुलेटपेक्षा माझ्या संघाने फायनल जिंकलेलं. अजित 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 सब लोग यही बोलते हैं.